हॅलो डिअर स्टुडंट्स, ठीक आहे. आज आपण जो बोर्डचा टॉपिक बघणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बघा नावातच आहे. पेअर पेअर म्हणजे काय? टू लाईन्स. ठीक आहे, पेअर म्हणजे जोडी. ओके, सो टॉपिकचं नाव आहे पेअर ऑफ ए स्ट्रेट लाईन. ठीक आहे, पेअर ऑफ ए स्ट्रेट लाईन म्हणजे तुम्ही अशी लाईन दाखवणार आहे बघा, लाईक दिस. ठीक आहे, पण ही जी लाईन आहे, ही लाईन तुम्ही जी दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत. काय? दोन लाईन्स. ही एक लाईन आहे म्हणजेच काय? दोन लाईन्स. मीन्स दिस इज पेअर ऑफ लाईन्स. याला म्हणायचं पेअर ऑफ लाईन्स, स्ट्रेट लाईन्स. तर त्याच्यामध्ये आपण काय काय लर्न करणार आहे ते बघा विद्यार्थी मित्र. पहिलं कंबाइंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे, देन होमोजिनियस इक्वेशन ऑफ ए डिग्री 2, देन अँगल बिटवीन द लाईन्स. ठीक आहे, दोन लाईन्स मधला अँगल म्हणजे ह्या जर दोन लाईन्स असतील तर त्याचा अँगल जो आहे तो अँगल आपल्याला मिळवायचा आहे. अँड नेक्स्ट थिंग जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स वाय. असे हे पॉइंट बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. तर सर्वात महत्वाचा जो आहे, सर्वात महत्वाचा तो आहे अँगल बिटवीन द लाईन्स. ठीक आहे, अँगल बिटवीन द लाईन्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये कंबाइंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स हा पण महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सम ऑफ दी स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ दी स्लोप्स पण बघायला मिळणार आहे. तर ते आपण वन बाय वन पाहूया. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा बघा बोर्डामध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहेत बघा. बोर्ड 2024 ला रिलेशन बिटवीन स्लोप्स. तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की स्ट्रेट लाईन मध्ये ह्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स मध्ये स्लोप्स जे आहेत ते स्लोप्स M1 आणि M2 कन्सिडर करायचे आहेत तुम्ही. ठीक आहे, पहिल्या लाईनचा स्लोप हा M1 आहे, दुसऱ्या लाईनचा स्लोप हा M2 आहे. तर याच्यामध्ये लर्न करताना रिलेशन बिटवीन स्लोप्स 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारलेला आहे. देन अँगल बिटवीन द लाईन्स बघा, हा थेरम आहे अँगल बिटवीन द लाईन्स आणि त्याच्यावरचा क्वेश्चन पण पडतो. थेरम तर पडतोच. ठीक आहे, तुम्हाला स्ट्रेट लाईन मध्ये विद्यार्थी मित्र 3 थेरम आहेत. त्या 3 थेरम मध्ये मोस्टली पहिला थेरम सोडून दुसरा आणि तिसरा थेरम हा तुम्हाला विचारतात, दुसरा किंवा तिसरा शुअर शॉट. ठीक आहे, तर ते थेरम पण आपण पाहणार आहोत. 3 मार्कासाठी थेरम आहे आणि त्याच्यावर जर एक्झाम्पल विचारलं तर तो क्वेश्चन 4 मार्काला होऊन जातो मित्रांनो. ठीक आहे, तर अँगल बिटवीन द लाईन्स हा आपल्याला बघायचा आहे. टॅन थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस AB अपॉन A प्लस B. 4 मार्काला आहे बघा. 3 मार्क थेरम साठी, 1 प्रॉब्लेम साठी मित्रांनो. ठीक आहे, असे 4 मार्क्स. ठीक आहे, नेक्स्ट 2023 ला बघा जॉईंट इक्वेशन विचारलंय. जॉईंट इक्वेशन म्हणजे 2 लाईन्स तुम्हाला देणार आहेत आणि त्या 2 लाईन्सचं जॉईंट इक्वेशन करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट रिलेशन बिटवीन बघा, रिलेशन बिटवीन दिस नथिंग बट व्हॉट 2 मार्काला विचारला आहे. ठीक आहे, रिलेशन बिटवीन लाईन्स. ठीक आहे, रिलेशन बिटवीन स्लोप्स. ठीक आहे, इथं जसं रिलेशन बिटवीन स्लोप्स लिहिलंय तसं रिलेशन बिटवीन स्लोप्स तो 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारलेला आहे. रिलेशन बिटवीन स्लोप्स म्हणजेच अगेन M1 प्लस M2 आणि M1 इंटू M2. तुम्हाला माहित आहे मित्रांनो स्ट्रेट लाईन मध्ये महत्वाचा पार्ट म्हणजे M1 प्लस M2 हा मायनस 2H अपॉन B असतो आणि M1 M2 काय असतो? A अपॉन B. ठीक आहे, तर तेच रिलेशन बिटवीन स्लोप्स मधलं क्वेश्चन विचारतात 2 मार्कासाठी. अगेन थेरम विचारलाय बघा. इथं जसं थेरम विचारलाय तो परत इथं रिपीट झालेला आहे. 3 मार्कासाठी आहे म्हणजेच इथं फक्त थेरम असणार आहे, इथं थेरम सोबत क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट 2022 ला बघा सेपरेट इक्वेशन म्हणजे मगाशी आपण जॉईंट इक्वेशन 2 जे लाईन्स होत्या तर 2 लाईन्स एकत्र केल्या म्हणजेच काय झालं? जॉईंट इक्वेशन झालं मित्रांनो. आता जॉईंट इक्वेशन दिलंय आणि त्याचं सेपरेट इक्वेशन्स मिळवायचे आहेत. ठीक आहे, तर त्याचा हा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट फाइंड के इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय जॉईंट इक्वेशन. जॉईंट इक्वेशन देताना त्यातली एक लाईनची तुम्हाला कंडिशन देतात आणि तुम्हाला के फाइंड आउट करायला लावतात. ठीक आहे, नेक्स्ट 100 h स्क्वेअर मायनस AB इज इक्वल टू A प्लस B टू द स्क्वेअर. 3 मार्कासाठी क्वेश्चन आहे. हा प्रूफ साठी आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आणि हा तुमचा अगेन अँगल बिटवीन द लाईन्स वर क्वेश्चन आहे. ठीक आहे, याचं बेसिक आहे, याचं ऍप्लिकेशन जे आहे तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे. टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू. ओके, नेक्स्ट 2021 ला अगेन अँगल बिटवीन द लाईन्स. अँगल बिटवीन द लाईन्स मीन्स अगेन सेम थिंग टॅन थीटा. ठीक आहे, टॅन थीटा हा तुम्हाला विचारलेला आहे. नंतर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन ऑफ ए डिग्री 2. तर हे जे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं जे इक्वेशन आहे ते तुमचं होमोजिनियस इक्वेशन असतं. का असतं होमोजिनियस? कारण प्रत्येक व्हेरिएबलची जी डिग्री आहे म्हणजेच एक्स ची डिग्री जी आहे एक्स स्क्वेअर मध्ये एक्स ची डिग्री 2, नंतर ट्वाइस ऑफ एच एक्स वाय तर त्याच्यामध्ये एक्स आणि वाय ची 1 1 मिळून 2 आणि प्लस BY स्क्वेअर दॅट इज 2 असे डिग्री 2 असल्यामुळे तिथं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 लिहिलंय. नंतर फाइंड P अँड Q कंडिशन आहे बघा, कंडिशन ऑफ सेकंड डिग्री इक्वेशन. सेकंड डिग्री इक्वेशन मध्ये तुम्हाला पेअर ऑफ
जी स्ट्रेट लाईन आहे ती स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला P&Q विचारतात. ठीक आहे, 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे मित्रांनो. हा नेक्स्ट पार्ट आहे, रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे, ओके. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 अगेन रिपीट झालंय बघा. नंतर जॉईंट इक्वेशन ऑफ ए लाईन्स परपेंडिक्युलर टू लाईन्स. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जी दिलेली लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर असलेले लाईनचं इक्वेशन हे तुम्हाला विचारलेलं आहे. नंतर अगेन टॅन थिटा बघा, 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे. किती वेळा टॅन थिटा रिपीट झालाय बघा मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट जॉईंट इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स, दॅट इज 3 मार्काला तुम्हाला विचारलेला आहे. जॉईंट इक्वेशन पॅरल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस ते 2 मार्कासाठी एमसीक्यू विचारलेला आहे. फाइंड के इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय, अगेन सेम थिंग, तुम्हाला जॉईंट इक्वेशन देतात आणि त्यातली वन ऑफ द लाईन्स घेऊन तुम्हाला के फाइंड आउट करावं लागतं. ठीक आहे, नाव होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 अगेन सेम थिंग, म्हणजे क्वेश्चन तुमचे रिपीट झालेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट रिलेशन बिटवीन स्लोप्स, अगेन रिलेशन बिटवीन स्लोप्स आलं बघा आणि अँगल बिटवीन द लाईन्स. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर बोर्डचे क्वेश्चन, प्रिव्हियस क्वेश्चन जर PYQ जर तुम्ही बघितला तर क्वेश्चन तुमचे रिपीट झालेले आहेत. त्यामुळे इट इज व्हेरी इझी टॉपिक विद्यार्थी मित्र हो. ठीक आहे, ओके. आता जवळजवळ हा तुमचा टॉपिक जो आहे तो साधारणपणे 6 ते 8 मार्काला येतो, लक्षात घ्या. ठीक आहे, जसं मॅट्रायसिसला वेटेज आहे तसंच हे तुम्हाला 6 ते 8 तुम्हाला मार्क मिळून जातील. ठीक आहे, आणि एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड आपण बघूया. बघा आता क्वेश्चन सुरू झालेले आहेत. फर्स्ट बघा, फर्स्ट तुमचा जो आहे व्हॅल्यू ऑफ के तुम्हाला विचारलेले आहे. ABCD ऑप्शन आहे. ठीक आहे, एमसीक्यू टाईप मध्ये क्वेश्चन आहे तुमचा. ठीक आहे, हा एमसीक्यू टाईप मध्ये क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वेश्चन 1 आहे पण मार्क्स तुम्हाला 2 मिळतात विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या. ठीक आहे, तर इफ 2x + y = 0 इज वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² + kxy + 2y² = 0, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. ठीक आहे, तर हा तुमचा 2x + y = 0 इज वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² + kxy + 2y² = 0. तर पहिल्यांदा काय लिहायचं बघा सोल्युशन मध्ये. बघा सोल्युशन मध्ये पहिलं गिवन इक्वेशन ऑफ ए लाईन घ्यायचं. गिवन इक्वेशन ऑफ ए लाईन म्हणजेच हे तुमचं 3x² + kxy + 2y², म्हणजेच ते लिहिताना मी असं लिहितो बघा, होमोजिनियस इक्वेशन that is ax² + twice of hxy + by² = 0. ठीक आहे, हे तुमचं इक्वेशन आहे. ठीक आहे, हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ ए डिग्री 2 म्हणायचं आहे. बघा इथं x ची पॉवर 2 आहे, डिग्री 2. इथं x 1 आणि 1 मिळून काय 2 आहे. नंतर y ची पॉवर 2 आहे म्हणजेच डिग्री 2 म्हटलंय. ठीक आहे, होमोजिनियस इक्वेशन कारण इथं डिग्री 2, ह्याची 2, हे 1 आणि 1 2 2 आणि इथं 2 म्हणजेच डिग्री सेम. ओके, तर असं हे इक्वेशन आहे. कधी पण लक्षात ठेवा, या टॉपिकला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हटलंय, याचा अर्थ हे तुम्हाला महत्वाचं आहे. ax² + twice of hxy + by² = 0, हे इक्वेशन पक्का ध्यानात ठेवायचं. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन याचा अर्थ ax² + 2hxy + by² = 0. ही लाईन 2 लाईन्सनं मिळून बनलेली आहे, लक्षात घ्या. जॉईंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन त्याला म्हणतात. तर आता दिलेलं इक्वेशन घ्या. दिलेलं इक्वेशन आहे गिवन बघा, 3x² + kxy आणि + 2y² = what 0. ठीक आहे, तर हे इक्वेशन कंपेअर करायचं आहे आणि कंपेअर करून तुम्ही a, 2h आणि b चे व्हॅल्यू मिळवायचे आहेत. बघा इथं लिहितो द व्हॅल्यू ऑफ a, बघा इथं a ची व्हॅल्यू, द व्हॅल्यू ऑफ a = 3, देन द व्हॅल्यू ऑफ 2h, बघा इथं लिहितो 2h = किती k. ठीक आहे, देन व्हॅल्यू ऑफ b = 2. ठीक आहे, तर अशा तुम्हाला व्हॅल्यू मिळून जातात. हे एरो जे केलेले आहेत ते म्हणजे तुम्हाला फक्त व्हॅल्यू हायलाइट करण्यासाठी मी केलेलं आहे. द a = 3, देन 2h = k, देन b = what 2. ठीक आहे, विथ साइन घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हे सगळे प्लस साइन मध्ये आहेत, प्लस साइन आहे. परत एकदा पाहिजे तर क्रॉस चेक करायचं. तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी, कधी पण क्वेश्चन पेपरवरनं ज्यावेळेस तुम्ही आन्सर शीटवर तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन घेता त्यावेळेस थोडा वेळ चेक करायला द्यायचं, 30 सेकंद. ठीक आहे, की जस्ट बाबा लिहिलेलं आपलं बरोबर आहे काय. ठीक आहे, नेक्स्ट a = 3, 2h = k, b = 2 झालं. आता इथं म्हटलंय इफ 2x + y इज वन ऑफ द लाईन. आता 2x + y त्यातली एक लाईन आहे, तर काय करायचं, ह्या लाईनचा स्लोप घ्यायचा. काय घ्यायचा, स्लोप. बघा गिवन लाईन इज 2x + y = 0, सो देअरफॉर स्लोप and that slope = तुम्ही m न डिनोट करता स्लोप that is -a/b. हा स्लोपचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, -a/b म्हणजेच तुमचा
-2 अपॉन बी ची व्हॅल्यू 1. बघा x चा सहगुणक इज a आणि y चा सहगुणक इज b, तर -a/b, सो -2 अपॉन 1 हे तुमचं झालं. म्हणजेच फायनली स्लोप तुमचा काय झाला, -2 झाला मित्रांनो. ठीक आहे, जो दिलेली लाईन आहे त्या दिलेल्या लाईनचा स्लोप घ्यायचा आणि नंतर हे जे तुमचं होमोजिनियस इक्वेशन आहे ऑफ डिग्री 2 चं, तर ह्याचंच तुम्ही ऑक्झिलरी इक्वेशन घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन लिहिताना लिहिणार आहे दॅट इज bm² प्लस ट्वाइस ऑफ hm प्लस a इज इक्वल टू 0. ह्याला म्हणायचं ऑक्झिलरी इक्वेशन. ठीक आहे, हे जे तुमचं इक्वेशन आहे होमोजिनियस इक्वेशन, हे होमोजिनियस इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजेच स्लोप मधलं इक्वेशन इन द फॉर्म ऑफ स्लोप. इथं m लिहिलाय बघा, इथं m लिहिलाय बघा, म्हणजे हे इक्वेशन ह्याचंच इक्वेशन आहे, फक्त त्याला ऑक्झिलरी इक्वेशन म्हणून नाव दिलंय. हे तुमचं कंबाइंड इक्वेशन म्हणा किंवा होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, तर याचं ऑक्झिलरी इक्वेशन आहे bm² प्लस ट्वाइस ऑफ hm प्लस a इज इक्वल टू 0. आणि इथं आपल्याला फक्त आता व्हॅल्यूज टाकायचे आहेत. तर बघा यातली पहिली व्हॅल्यू b आपल्याकडे किती आहे 2, त्यामुळे इथं 2 लिहितो बघा. m², m स्लोप किती आलाय -2, म्हणजेच -2 चा स्क्वेअर प्लस 2h, द व्हॅल्यू ऑफ 2h इज व्हॉट k, तर इथं k लिहितो. m ची व्हॅल्यू अगेन -2, बघा m ची व्हॅल्यू इज अगेन -2. ठीक आहे, प्लस a, द व्हॅल्यू ऑफ a इज 3 इज इक्वल टू व्हॉट 0. ठीक आहे, जिथं जिथं a 2h आणि b आहे तर इथं व्हॅल्यू टाकलेले आहेत आणि जिथं m आहे ते m ची व्हॅल्यू म्हणजे ही -2 ही आपण m च्या ठिकाणी पुटअप केलेलं आहे आणि ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. दॅट इज 2 इंटू -2 चा स्क्वेअर इज 4 -2k प्लस 3 इज इक्वल टू व्हॉट 0. ठीक आहे, इज इक्वल टू 0. आता इथं बघा 4 टू जा 8, इथं येणार 8 -2k प्लस 3 इज इक्वल टू 0. सो -2k 8 आणि 3 11, बघा 8 प्लस 3 11, तर इथं लिहितो 11 इज इक्वल टू 0, म्हणजेच -2k इज इक्वल टू -11. ठीक आहे, सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ k इज इक्वल टू, आता तुमची k ची जी व्हॅल्यू येणार आहे ती काय येणार आहे 11/2. इथला मायनस आणि इथला मायनस जाणार आणि फायनली तुम्हाला काय मिळणार आहे k ची व्हॅल्यू 11/2. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचा ऑप्शन आलेला आहे बघा, दॅट इज 11/2. ओके, बघा हे इक्वेशन तेवढं लक्षात ठेवा. ऑक्झिलरी इक्वेशन bm² प्लस ट्वाइस ऑफ hm प्लस a इज इक्वल टू 0. द व्हॅल्यू ऑफ b इज, बघा द व्हॅल्यू ऑफ b इज 2. देन व्हॅल्यू ऑफ 2h ची व्हॅल्यू k आहे आणि द व्हॅल्यू ऑफ a इज 3. तर त्या व्हॅल्यूज इथं पुटअप केलेल्या आहेत, m ची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. ठीक आहे, तर इथं मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होणार आहे, इथं मायनस राहणार आहे, प्लस इंटू मायनस इज मायनस आणि हा तुमचा a ची व्हॅल्यू 3. सो फायनली 4 टू जा 8 -2k इथं 3, 8 आणि 3 दॅट इज 11 आणि नंतर हा 11 पलीकडे गेला की मायनस होईल आणि फायनली k इज इक्वल टू काय येणार 11/2. तर अशा प्रकारे हा तुम्हाला क्वेश्चन विचारतात, लक्षात घ्या. फाइंड k म्हटलं की या टाइपचे क्वेश्चन्स तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, कधी कधी इथं परपेंडिक्युलर विचारतात, वन ऑफ द लाईन्स परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलर म्हटलं की जो स्लोप तुम्ही घेतलेला आहे त्याला फक्त उलटा करून मायनस लिहायचा. काय करायचा, उलटा करून मायनस. ठीक आहे, म्हणजेच तुमचं m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. ठीक आहे, कोइन्साइड पण म्हणतात कधी कधी, वन ऑफ द लाईन्स कोइन्साइड म्हटलं की m तोच ठेवायचा, म्हणजे इथं जो तुम्हाला m मिळालेला आहे या लाईनचा जो m आहे तोच लाईनचा m तेवढा घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बघा, if the sum of the slope of the lines represented by, sum of the slopes of the lines represented by, बघा if the sum of the slopes of the lines represented by x² plus kxy minus 3y² is equal to 0 is twice their product, then the value of k is what. ठीक आहे, ऑप्शन दिले तुम्हाला, पहिला a ऑप्शन 2 आहे, b 1 आहे, c -1 आहे आणि d -2. ठीक आहे, आता if sum of the slopes, बघा आता विद्यार्थी मित्रो, ठीक आहे, सोल्युशन मध्ये पहिला पार्ट जो तुम्ही लिहायचा आहे दॅट इज आपलं होमोजिनियस इक्वेशन. सांगितलंय तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हटलं की तुम्हाला इथं लिहायला लागणार आहे ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by² इज इक्वल टू व्हॉट 0. ठीक आहे, आता हे लिहिल्यानंतर इफ द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय x² प्लस kxy मायनस 3y² इज इक्वल टू 0 इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. आता हे दिलेलं जे इक्वेशन आहे ते याला कम्पेअर करून आपण फाइंड आउट करूया व्हॅल्यूज. ठीक आहे, गिवन इक्वेशन काय दिलंय बघा, इथे लिहितो गिवन इक्वेशन इज x² प्लस kxy मायनस 3y² इज इक्वल टू 0. सो देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ a इज 1. a ची व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळालेली आहे. देन द व्हॅल्यू ऑफ 2h दॅट इज इक्वल टू k अँड द व्हॅल्यू ऑफ b इज इक्वल टू -3. तुम्हाला
ए 2h आणि बी याची व्हॅल्यू मिळाली. जसं मगाच्या सम मध्ये तुम्ही सोडवलेला आहे तसंच या सम मध्ये सोडवायचं आहे. बघा ए ची व्हॅल्यू 1, 2h ची व्हॅल्यू k आणि b -3. ठीक आहे. आता नंतर तुम्ही काय करायचं आहे, कंडिशन टाकायची आहे की जे आपल्या स्लोप्स द रिलेशन बिटवीन m1 आणि m2 ह्या लाईन्स, बघा ही एक लाईनचं इक्वेशन, हे असं वाटतं की हे एकच आहे पण हे जॉईंट इक्वेशन आहे. याचा अर्थ इथं दोन लाईन लपल्यात, एकाचा स्लोप m1 असणार आहे आणि एकाचा स्लोप m2 असणार आहे. तर त्याचं रिलेशन बघा m1 प्लस m2 दॅट इज इक्वल टू -2h अपॉन b, हे झालं पहिलं. आणि m1 इंटू m2 दॅट इज प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स इज इक्वल टू व्हॉट, a बाय b. ठीक आहे. ज्या दोन लाईन्स आहेत बघा, हे जॉईंट इक्वेशन आहे. या जॉईंट इक्वेशन मध्ये दोन लाईन असतात, पहिल्याचा स्लोप m1 आणि दुसऱ्याचा स्लोप m2 जर घेतला तर त्यातलं रिलेशन असतं बघा, सम ऑफ दी स्लोप दॅट इज m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b आणि प्रोडक्ट ऑफ दी स्लोप दॅट इज m1 m2 इज व्हॉट, a अपॉन b. ठीक आहे. तर इथं व्हॅल्यू पुटअप करूया आपण. दॅट इज इक्वल टू m1 प्लस m2 इज बघा -2h, सो -2h, 2h ची व्हॅल्यू किती आहे k अपॉन b किती आहे बघा, b इज -3. ठीक आहे. सो देअरफॉर फायनली इट इज व्हॉट, k/3. ठीक आहे. बघा मायनस तसाच लिहिलाय, 2h च्या ठिकाणी 2h लिहिलंय आणि b ची व्हॅल्यू मायनस आहे, b ची व्हॅल्यू मायनस, सो मायनस मायनस प्लस होणार k/3. हे झालं m1 प्लस m2. आता m1 इंटू m2 आपण फाइंड आउट करूया, दॅट इज a बाय b. द व्हॅल्यू ऑफ a इज 1 अँड द व्हॅल्यू ऑफ b इज -3. तर ही झालेली आहे 1 अपॉन -3. अशा दोन तुम्हाला m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 मिळालेला आहे. का सांगा, कारण m1 प्लस m2 घेताय म्हणजेच तुम्ही काय घेताय, सम ऑफ द स्लोप्स घेताय मित्रांनो. ठीक आहे. m1 इंटू m2 घेताय याचाच अर्थ काय घेताय, तुम्ही प्रोडक्ट घेताय आणि ह्यातलं तुम्हाला रिलेशन दिलंय आणि ते रिलेशन म्हणजे काय, ट्वाइस देअर प्रोडक्ट. सो देअरफॉर बाय कंडिशन तुम्ही लिहिणार आहे m1 प्लस m2 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ m1 इंटू m2. ओके. आता m1 प्लस m2 बघा किती आला, k/3. तर तुम्ही इथे लिहिणार आहे k/3 इज इक्वल टू 2 इंटू m1 इंटू m2 किती आहे 1 अपॉन -3. तर इथे लिहिणार 1 अपॉन -3. सो देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ k आता तुम्हाला पाहिजे, हितला 3 आणि हितला 3 कॅन्सल होणार म्हणजेच तुमची व्हॅल्यू k इज इक्वल टू काय येणार, -2 येणार. बघा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे k इज इक्वल टू -2, दॅट इज ऑप्शन डी. ओके. सो ही बाय कंडिशन लिहिलंय. कधी इथं ट्वाइस देतील, कधी इथं थ्राइस देतील. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सम ऑफ दी स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ दी स्लोप्सला तुम्हाला जे आहे ते रिलेशन म्हणजेच तुमचं कधी ट्वाइस म्हणतील, कधी थ्राइस म्हणतील. तर पण हे कंडिशन टाकून तुम्ही ह्या व्हॅल्यूज पुटअप केलं की तुम्हाला काय मिळतंय, के मिळतंय. तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे, MCQ टाईप क्वेश्चन, की ज्याच्यामध्ये तुम्हाला डी के मिळालेला आहे -2 म्हणजेच तुमचा ऑप्शन डी तयार झालेला आहे. ओके. नेक्स्ट पार्ट बघा. ओके. आता नेक्स्ट बघा 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे. फाइंड द सेपरेट इक्वेशन. बघा सेपरेट इक्वेशन. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन 3x² -10xy -8y² इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर तुम्हाला सेपरेट इक्वेशन मिळवायचे आहेत. तुम्हाला दिलेलं इक्वेशन हे तुमचं जॉईंट इक्वेशन आहे किंवा कंबाइंड इक्वेशन आहे. बघा इक्वेशन लिहितो, दॅट इज गिवन इक्वेशन इज, बघा इथे लिहितो गिवन 3x² -10xy -8y² इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. तर ह्याचे सेपरेट इक्वेशन कराय. हे बघा ही जी इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2 लाईनी लपल्यात. तर त्या 2 लाईनचं इक्वेशन मिळवायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करणार आहे सांगतो. सेपरेट इक्वेशन जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर इथं फॅक्टर पाडायचे. बघा 3 8 दॅट इज 24 विथ मायनस साइन. ठीक आहे. हा प्रोडक्ट घ्यायचा, -8 इंटू 3 दॅट इज -24. ह्याचे 2 फॅक्टर असे मिळवायचे की ऍडिशन तुम्हाला -10 दिली पाहिजे. सो इट इज 12 2 ठीक आहे. 12 दूनी 24. बघा 12 दूनी 24 आणि 12ला मायनस साइन येणार आहे. ठीक आहे. कारण -12 प्लस 2 इज इक्वल टू व्हॉट, -10. तर दोन्ही कंडिशन ओके व्हायला लागल्यात. तुम्हाला -24 चे 2 फॅक्टर असे मिळवायचे आहेत की गुणाकार तुमचा म्हणजेच प्रोडक्ट तुमचा -24 आला पाहिजे. येतोय बघा -12 इंटू 2 -24 आणि ऍडिशन आलेले आहे -12 प्लस 2 किती, -10. 2 फॅक्टर मिळालेले आहेत. आता ते 2 फॅक्टर आपल्याला लिहायला पाहिजे तिथं. बघा 3x² मायनस तुम्ही इथं लिहिणार आहे 12xy, नेक्स्ट लिहिणार आहे 2xy आणि -8y² इज इक्वल टू व्हॉट, 0. ठीक आहे. आणि नंतर ह्या पहिल्या 2 टर्म घ्यायच्या, नंतर ह्या दुसऱ्या 2 टर्म घ्यायच्या आणि कॉमन घ्यायचा आहे तुम्हाला मित्रांनो. बघा इथनं कॉमन येणार आहे 3x. बघा 3x कॉमन घेतल्यावर ब्रॅकेटमध्ये येणार आहे x. ठीक आहे. x -y तयार होणार आहे बघा. ठीक आहे. तुम्ही 3x कॉमन घेतला, 3 चोक 12, इथं 4y येणार आहे. ठीक आहे. ओके. दिस वन
बघा हा जो पार्ट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो 3x इथं जर कॉमन घेतला तर 3x कॉमन घेतल्यानंतर x मायनस, बघा x मायनस, ठीक आहे, x मायनस 4y, ठीक आहे, 3 चौक 12 आणि हा तुमचा y. इथं तुम्ही कॉमन घेणार आहे बघा, +2 कॉमन घ्या, y कॉमन घ्या, ठीक आहे, y कॉमन घ्या, 2 कॉमन घ्या आणि नंतर मग राहिलेला पार्ट लिहायचा आहे, दॅट इज x मायनस 4y इज इक्वल टू व्हॉट 0. नंतर इथं x मायनस 4y आलं, इथं x मायनस 4 सेमच आलं, तो एकदाच लिहा, दॅट इज x मायनस 4y, ठीक आहे. नंतर राहिलेला जो आहे 3x प्लस 2y, ह्याचा एक ब्रॅकेट तयार करा, 3x प्लस 2y इज इक्वल टू व्हॉट 0, ठीक आहे. या दोन्ही टर्म मधून हा कॉमन घेतलाय म्हणजेच हा एकदा लिहिलाय आणि नंतर मग हा 3x प्लस 2y इज इक्वल टू व्हॉट 0. तुम्हाला हे काय आता फॅक्टर सांगायची काही गरज नाही, हे तुम्ही सोडवलेलं आहात. आता इथं फक्त दोन सेपरेट लाईन तयार करायचे आहेत, म्हणजे कशा, तर हा ब्रॅकेट इज इक्वल टू 0 आणि हा ब्रॅकेट इज इक्वल टू 0. सो देअरफॉर x मायनस 4y इज इक्वल टू तुम्ही 0 लिहिणार आहे आणि दुसरं जे आहे दॅट इज 3x प्लस 2y इज इक्वल टू 0. सो दीज आर नथिंग बट युअर सेपरेट इक्वेशन्स. हे झाले तुमचे सेपरेट इक्वेशन. जॉईंट इक्वेशन जे आहेत त्याचं हे सेपरेट इक्वेशन. लक्षात आलं, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सेपरेट इक्वेशन मिळवायचं आहे, फक्त तुम्हाला फॅक्टर्स पाडावे लागतील विद्यार्थी मित्र. ओके, नेक्स्ट पार्ट बघा, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स. आता बरोबर त्याच्या उलटा आहे बघा, कंबाइंड इक्वेशन म्हणजे दोन लाईन तुम्हाला दिलेले असणार आणि त्याचं कंबाइंड इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन. तर ते फाइंड आउट करूया. बघा तुम्हाला दोन लाईन जे दिलेले आहेत ते दोन लाईन दिलेले आहेत बघा, इथं लिहितो, दॅट इज सोल्युशन 2x प्लस y इज इक्वल टू 0 अँड दुसरं इक्वेशन आहे 3x मायनस y इज इक्वल टू 0. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही जॉईंट इक्वेशन घेता म्हणजेच हा तुमचा u इज इक्वल टू 0 आहे, हे तुमचं v इज इक्वल टू 0 आहे, जॉईंट इक्वेशन येणार आहे u इंटू v इज इक्वल टू 0. तर u इंटू v इज इक्वल टू 0 म्हणजेच तुम्ही जॉईंट इक्वेशन इथं लिहितो बघा, देअरफॉर जॉईंट इक्वेशन इज 2x प्लस y, ठीक आहे, 2x प्लस y इंटू 3x मायनस y इज इक्वल टू व्हॉट 0. हे झालं तुमचं जॉईंट इक्वेशन. आता इथं फक्त मल्टिप्लिकेशन ऑफ ब्रॅकेट्स करायचे आहेत बघा, 2x इंटू 3x दॅट इज 3 दोन्ही 6, 6x वर्ग, ठीक आहे. नंतर 2x इंटू मायनस y दॅट इज मायनस 2xy. नंतर y ने मल्टिप्लाय करा, y इंटू 3x दॅट इज 3xy, ठीक आहे, आणि मायनस y इंटू y इज y स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट 0. आता फायनली कॅल्क्युलेशन पार्ट दॅट इज 6x स्क्वेअर, इथं सिम्प्लिफाय करा, मायनस 2xy आणि 3xy दॅट इज प्लस xy आणि मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो दिस इज नथिंग बट युअर जॉईंट इक्वेशन और कंबाइंड इक्वेशन. दोन सेपरेट लाईन दिले होता आणि त्याचं एक कंबाइंड इक्वेशन आलेलं आहे 6x स्क्वेअर प्लस xy मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. एकदम सिंपल आहे बघा, 2-2 मार्कासाठी हे क्वेश्चन विचारले आहेत बोर्डमध्ये, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन रीड करतो बघा, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे जॉईंट इक्वेशन तुम्हाला मिळवायचं आहे. मगाचं जसं तुम्ही जॉईंट इक्वेशन मिळवलं तसं जॉईंट इक्वेशन मिळवायचं आहे, पण कसं, त्याला कंडिशन दिल्या. फाइंड द जॉईंट इक्वेशन, बघा जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. ज्या लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत, लक्षात घ्या, ओरिजिन मधून पास होतात म्हणजे तुम्हाला माहित आहे y इज इक्वल टू mx, ही जी लाईन आहे ती ओरिजिन मधून जाते, लक्षात ठेवा. विच आर परपेंडिक्युलर द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, ठीक आहे, विच आर परपेंडिक्युलर द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याचा अर्थ बघा विद्यार्थी मित्र, ठीक आहे, तुम्हाला एक लाईन दिलेली आहे, हीच तुमची जी रिप्रेझेंटेड बाय, त्या लाईनचं नाव लिहितो इथं बघा, ह्या लाईनचं नाव लिहितो, दॅट इज 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट 0. हे दिलेलं इक्वेशन आहे आणि ह्या लाईनला परपेंडिक्युलर असलेलं इक्वेशन मिळवायचं आहे तुम्हाला. याचा अर्थ मी असं ड्रॉ करतो बघा, दिस इज रिक्वायर्ड लाईन टू फाइंड आउट, की जी लाईन तुमची काय आहे, परपेंडिक्युलर आहे. हे दिलेलं इक्वेशन आहे, हे दिलेलं इक्वेशनला परपेंडिक्युलर असलेल्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला मिळवायचं आहे विद्यार्थी मित्र. दिस इज क्वेश्चन मार्क. ही तुम्हाला लाईन फाइंड आउट करायची आहे, लक्षात घ्या, ही लाईन फाइंड आउट करायची. क्वेश्चन समजला, क्लिअर. त्यासाठी रफ डायग्राम तयार केलेली आहे बघा, ठीक आहे. तर दिलेलं इक्वेशन आहे ते 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आहे आणि हिला परपेंडिक्युलर असलेल्या लाईनचं इक्वेशन आपल्याला मिळवायचं आहे. तर ते कसं मिळणार आहे बघा, ठीक आहे. दोन बघा, मार्च 17 आणि मार्च 18ला हा क्वेश्चन पडलेला आहे, 3 मार्काला क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. तर पहिलं दिलेलं इक्वेशन तुम्ही लिहायचं आहे 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0.
ठीक आहे. आणि नंतर कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ह्याच्या अगोदर आपण सम सोडवलेला आहे, त्याच्यामध्ये पण आपण हे कम्पेअर केलेलं आहे आणि करस्पॉन्डिंग तुम्हाला द व्हॅल्यू ऑफ a, द व्हॅल्यू ऑफ 2h अँड द व्हॅल्यू ऑफ b तुम्हाला इथं मिळालेलं आहे बघा. a इज 5, 2h इज इक्वल टू 2 आणि b इज इक्वल टू -3. ठीक आहे. आता हे ऑलरेडी आपण सोडवलेलं आहे, त्यामुळे काय एकदम बिंदासपणे तुम्ही सोडवा. ठीक आहे. हे कम्पेअर करायचं आहे, कम्पेअर करून तुम्हाला a, 2h आणि b मिळवायचं आहे. कधी पण लक्षात ठेवा, हे जे गिवन इक्वेशन देतात त्यावेळेस तुम्ही लगेच कम्पेअर करून व्हॅल्यूज मिळवायचे आहेत. व्हॅल्यूज मिळाल्यानंतर m1 आणि m2 बी दी स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. ठीक आहे. हे जी लाईन तुम्हाला दिलेली आहे गिवन लाईन, त्याचा स्लोप तुम्ही m1 आणि m2 कन्सिडर करायचा आहे. बघा इथं लिहितो m1 आणि m2. तुम्ही म्हणणार लाईन एकच आहे, लाईन एकच असली तरी ती दोन लाईन बनलेली आहे, त्यामुळे त्याचा स्लोप एक m1 घ्यायचा आहे आणि एक m2 घ्यायचा आहे. ठीक आहे. मग असं जर असेल तर बघा m1 प्लस m2 तुम्ही लिहिणार आहे -2h अपॉन b. फिक्स इक्वेशन तुम्हाला सांगितलेलं आहे की हे लक्षात ठेवा, m1 प्लस m2 हा तुमचा काय असतो -2h अपॉन b असतो आणि m1 m2 काय असतो a अपॉन b. ठीक आहे. मगाच्या पण क्वेश्चन मध्ये आपण सोडवलेलं आहे m1 into m2 इज a बाय b. ठीक आहे. व्हॅल्यूज पुटअप करा, 2h ची व्हॅल्यू देन b, फायनली तुम्हाला 2/3 आन्सर आलेला आहे आणि m1 into m2 इज -5/3 आन्सर आलेला आहे. ठीक आहे. सिन्स द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू दिस लाईन. आता ह्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन असलेलं इक्वेशन, याचा अर्थ ह्याचा स्लोप जर m1 असेल, बघा ह्याचा स्लोप m1 असेल तर ह्या लाईनचा जो स्लोप आहे तो असणार आहे -1/m1. हे झालं पहिलं. ठीक आहे. यातली पहिली लाईन घेतली, यातली पहिल्या लाईनचा स्लोप जर m1 असेल तर जे रिक्वायर्ड लाईन आहे त्याचा पहिल्या लाईनचा स्लोप असणार आहे -1/m1. हे तर लिहिलंय बघा -1/m1. आणि ह्याचा दुसरा स्लोप m2 आहे, म्हणजे ह्याचा दुसरा स्लोप असणार आहे -1/m2. उलटा करून मायनस लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस तुम्हाला परपेंडिक्युलर म्हणतात त्यावेळेस दिलेला जर स्लोप तुम्हाला माहित असेल तर त्याला उलटा करून मायनस करायचं. हा m1 आहे, त्याला उलटा म्हणजे 1/m1 आणि त्याला मायनस, असंच m2चं पण घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि नंतर मग तुम्हाला इक्वेशन तयार करायचं. आता ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असणार आहे, सो दॅट्स वाय आपल्याला माहितच आहे पासिंग थ्रू ओरिजिन म्हटलं की तुम्ही लिहिणार आहे y = mx. तर तेच लिहिलं येतं बघा, y हा पहिला स्लोप आहे आणि हा दुसरा स्लोप आहे आणि तो स्लोप हा रिक्वायर्ड लाईनचा आहे. त्यामुळे रिक्वायर्ड लाईनचे जे स्लोप तुमचे आलेले आहेत -1/m1 आणि -1/m2 ते इथं पुटअप करायचे आहेत. आणि आफ्टर सिम्प्लिफाईंग तुम्हाला जे जॉईंट इक्वेशन मिळणार आहे ते जॉईंट इक्वेशन बघा, x² प्लस m1 प्लस m2 इंटू xy आणि प्लस m1 इंटू m2 y². हे तुमचं जॉईंट इक्वेशन मिळालं. ठीक आहे. जॉईंट इक्वेशन म्हणजे अगेन सेम थिंग, u = 0, v = 0 आणि त्याचं जॉईंट इक्वेशन दॅट इज u इंटू v = 0. ठीक आहे. तर ते जॉईंट इक्वेशन आलेलं आहे x² प्लस m1 प्लस m2 xy प्लस m1 m2 y² इज इक्वल टू 0 आणि m1 प्लस m2 आता ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेला आहे 2/3, ते इथे लिहायचं आहे. नंतर m1 m2 तुम्ही लिहायचं आहे बघा, m1 m2 किती आहे -5/3, ते इथे लिहायचं आहे. आणि फायनली इक्वेशन जे आहे, आता हा डिनॉमिनेटरचा 3 काढून टाका, म्हणजे 3 न प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. इथं प्रत्येकाला 3 न मल्टिप्लाय केला तर इथं 3x² होणार आहे, इथला 3 कॅन्सल, इथं 2xy होणार आहे, इथला 3 कॅन्सल, इथं येणार आहे -5y² इज इक्वल टू 0. सो दिस इज युअर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन. ठीक आहे. तर असं हे इक्वेशन आहे. तर बघा, हे गिवन इक्वेशन इथं लिहितो. गिवन इक्वेशन जे आहे ते इथं तुमचं आहे बघा, 5x² प्लस 2xy मायनस 3y² इज इक्वल टू 0. आणि तुम्हाला फायनल आलेलं इक्वेशन जे आहे ते असं आहे बघा, दॅट इज 3x² प्लस 2xy मायनस 5y² इज इक्वल टू 0. हा क्वेश्चन कधी कधी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला पण विचारतात विद्यार्थी मित्रो. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्हला जर विचारला तर लगेच तुम्ही शॉर्टकटनं सुद्धा आन्सर काढू शकताय आणि ते आन्सर म्हणजे कसं काढायचं सांगतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला इथं परपेंडिक्युलर म्हणतात त्यावेळेस दिलेलं इक्वेशन घ्यायचं. बघा, दिलेलं इक्वेशन इथं घेतलेलं आहे, हे तुमचं आन्सर यायला पाहिजे. तर येतंय का बघूया. तर काय करायचं माहिती आहे काय, y² जो कोइशंट आहे दॅट इज -3, y² कोइशंट x² ला द्यायचा आणि x² कोइशंट कुणाला द्यायचा, y² द्यायचा, विथ साइन द्यायचा. काय करायचा, विथ साइन. इथं y² क्वेश्चन -3 आहे तो इकडे येणार आणि x² क्वेश्चन 5 आहे तो इकडे येणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता लिहिणार आहे बघा -3x². ठीक आहे. -3x² प्लस 2, आता इथं मध्ये प्लस 2xy, मध्ये जे प्लस 2xy आहे तिथं तुम्ही मायनस लिहायचं आहे, अपोजिट साइन लिहायचे आहे. काय लिहायचे आहे, अपोजिट साइन, दॅट इज -2xy. बघा, इथं प्लस असेल तर मायनस करायचं आणि तिसरं हा 5 तिकडे जाणार, म्हणजेच इथं तुम्ही लिहिणार आहे दॅट इज +5y² इज इक्वल टू व्हॉट, 0. बघा, y² क्वेश्चन x² ला
एक्स स्क्वेअरचा क्वेश्चन वाय स्क्वेअरला विथ साईन, आणि सेकंड थिंग जी मिडल टर्म आहे, मधली टर्म आहे, म्हणजेच एक्स वायची जी टर्म आहे त्याची अपोजिट साईन लिहायची आहे. इथं जर प्लस असेल तर इथं काय लिहायचं आहे, मायनस लिहायचं आहे विद्यार्थी मित्र. आता हे आलंय का बघा, तुम्ही म्हणणार इथं 3x² आपला प्लस आला, इथं मायनस आहे, तर हे काम करायचं, ह्याला थ्रूआउट साईननं मायनस साईननं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आता इथनं मायनस साईननं जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर इथं येणार आहे बघा 3x², इथं येणार आहे प्लस 2xy, जे मायनस होते ते प्लस झाले आणि जे प्लस आहे ते काय येणार आहे, मायनस येणार आहे. सो देअरफॉर 3x² प्लस 2xy आणि मायनस 5² इज इक्वल टू 0. बघा आता इक्वेशन बरोबर आहे काय, हेच इक्वेशन आलंय तिथं. ठीक आहे, क्लिअर. हे इक्वेशन सुद्धा राईट आहे, पण त्यानं 3x² जो x² जो क्वेश्चन आहे तो मायनसचा प्लस केलाय, याचा अर्थ थ्रूआउट ह्याला मायनसनं मल्टिप्लाय करा म्हणजे बरोबर तुमचं इक्वेशन तयार झालं. तर हे शॉर्टकटनं सोडवायचं आहे, पण कधी MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनला जर तुम्हाला विचारला हा क्वेश्चन तर तुम्ही असा सोडवायचा आहे. ठीक आहे, जर डिटेलमध्ये 3 मार्कासाठी जर विचारला तर मग तुम्हाला ह्याच पद्धतीने सोडवावं लागेल. ओके डिअर स्टुडंट्स. ओके, नेक्स्ट पार्ट बघा आता. हा बघा, नेक्स्ट तुमचा थेरम आहे, थेरम. ठीक आहे, तुम्हाला आता थेरम दिलेला आहे बघा. हा थेरम इम्पॉर्टंट आहे बघा, किती वेळा पडलाय बघा, इथं हायलाइट करतो बघा. तुम्हाला सांगितलंय, पहिल्यांदाच सांगितलं होतं, स्ट्रेट लाईन हा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रो, त्याच्यात 3 थेरम आहेत. त्यात थेरम 1 आहे, नंतर थेरम 2 आहे आणि नंतर थेरम 3. थेरम 2 आणि 3 हे जास्त वेळा विचारतात, लक्षात घ्या. ठीक आहे, तर ह्यातला हा पुस्तकानुसार टेक्स्टबुकनुसार हा थेरम 2 आहे, लक्षात घ्या. प्रूव्ह दॅट द होमोजिनियस इक्वेशन ऑफ ए डिग्री 2 इन xy, that is ax² plus 2hxy plus by² is equal to 0 represent a pair of lines passing through origin if h² minus ab is greater than equal to 0. बघा, मार्च 14ला, 16ला, 18ला, देन ऑक्टोबरला 15, फेब्रुवारी 20 बघा रिपीट झालेला आहे. आणि बऱ्याच वेळा तुमचा हा क्वेश्चन रिपीट, म्हणजेच हा थेरम तुमचा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, हेच फक्त इथं वेगळ्या भाषेत जरा लिहिलंय की ते प्रूव्ह दॅट द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 पासिंग थ्रू द ओरिजिन. ठीक आहे, तर त्याचा प्रूफ बघा, हे फेब्रुवारी 25ला पडलंय बघा. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही सेमच थेरम आहेत, फक्त सांगताना जरासं जो आहे इथं कसं म्हटलंय, प्रूव्ह दॅट होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, इथं पण तेच म्हटलेलं आहे, डिग्री 2 रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, कंडिशन इज दिस वन. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे की सुरुवातीला तुम्हाला हा प्रूफ जो आहे तो प्रूफ कसा द्यायचा सांगतो. हे जे गिवन इक्वेशन आहे, दॅट इज ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by² इज इक्वल टू 0, हे गिवन इक्वेशन घ्यायचं आहे आणि पहिली कंडिशन b इज इक्वल टू 0 टाकायची आहे आणि दुसरी कंडिशन b इज नॉट इक्वल टू 0 टाकायची आहे. ह्या 2 कंडिशनवर हा थेरम प्रूफ करायचा आहे विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, की हे जे तुमचं इक्वेशन आहे होमोजिनियस इक्वेशन ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by², नेमकं काय विचारलंय ते सांगतो. हे जे तुमचं इक्वेशन आहे, हे इक्वेशन 2 लाईन पासून बनलेले आहेत आणि त्या 2 लाईन ओरिजिन मधून जात आहेत. कशामधून जात आहेत, ओरिजिन मधून. याचा अर्थ काय, तुमचं जे फायनल आन्सर येणार आहे ते y इक्वल टू mx च्या फॉर्म मध्ये तुमची लाईन यायला पाहिजे, तर म्हणणार तुम्ही पासिंग थ्रू ओरिजिन. बघा, हे जे तुमचं दिलेलं इक्वेशन आहे, दॅट इज ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by², हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन 2 लाईननं बनलेलं आहे आणि त्या 2 लाईन्स ह्या ओरिजिन मधून जात आहेत, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर गिवन पार्ट घेतलेला आहे, गिवन पार्ट घेतला म्हणजेच तुमचं इक्वेशन घेतलेलं आहे ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy by² इज इक्वल टू 0 प्रूव्ह करताना, आणि नंतर मग तुम्हाला ह्या 2 केसेस बघायचं आहे. त्यातली पहिली केस बघा, b इज इक्वल टू 0. याचा अर्थ जिथं b आहे तिथं तुम्हाला इथं 0 लिहावं लागणार आहे. आता इथं जर तुम्ही 0 लिहिला तर 0 इंटू y² ची टर्म गायब होणार, राहिला तुमचा ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy. बघा इथं लिहिलंय ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy 0, नंतर यातनं x कॉमन घ्या, x कॉमन घेतल्यानंतर इथं ax प्लस ट्वाइस hy इज इक्वल टू 0 होणार आहे, विच इज कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स x इज इक्वल टू 0 अँड ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. याचा अर्थ हे x इज इक्वल टू 0 एकदा लिहायचं आणि नंतर हा ब्रॅकेटमध्ये जो ax प्लस 2hy आहे तो इज इक्वल टू 0 लिहायचा आहे. आता इथं तुम्ही जर ऑब्झर्व केला ह्या लाईन्स, आता x इज इक्वल टू 0 म्हणजे माहितच आहे x इज इक्वल टू 0 म्हणजे तुमचा y ऍक्सिस असतो आणि y ऍक्सिस कशामधून जातो, ओरिजिन मधून जातो. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. दुसरं इक्वेशन बघा, दुसरं इक्वेशन ax प्लस ट्वाइस ऑफ hy इज इक्वल टू 0. याचा अर्थ इथं बघा x ची टर्म आहे, y ची टर्म आहे, प्युअर कॉन्स्टंट आहे. काय प्युअर कॉन्स्टंट असेल तर ती लाईन ओरिजिन मधून जात नाही, पण इथं कॉन्स्टंट तुम्हाला मिळालं नाही. फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं y इज इक्वल टू 2x प्लस 3 असं लिहिलं तर इथं कॉन्स्टंट आहे. आता हे कॉन्स्टंट दिसलं तर ही लाईन ओरिजिन मधून जात नाही. ठीक आहे, हा कॉन्स्टंट ऍब्सेंट आहे. बघा इथं फक्त x आणि y ची टर्म आहे, तर मग ती लाईन कशामधून जाते, ओरिजिन मधून जाते. तर इथं x ची टर्म आहे, y ची टर्म आहे, याचा अर्थ ही काय जाणार, ओरिजिन मधून जाणार. ठीक आहे, ओके.
केस सेकंड घ्यायची आहे. केस सेकंड मध्ये आपल्याला बघा बी इज नॉट इक्वल टू 0 घ्यायचा आहे. बघा इथं लिहिलेलं आहे बी इज नॉट इक्वल टू 0. तर पहिलं दिलेलं इक्वेशन तुम्ही लिहिणार आहे, दॅट इज ax स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि त्याच्यामध्ये बी इज नॉट इक्वल टू 0 लिहिलं, याचा अर्थ सर्वांना तुम्ही बी न मल्टिप्लाय करायचा आहे. कशानं मल्टिप्लाय करायचं आहे? बी न मल्टिप्लाय केल्यानंतर बघा इथं बी च्या ठिकाणी 0 तेवढं पुटअप करायचं आहे पहिल्या केसला, आणि इथं मात्र सर्वांना बी इज नॉट इक्वल टू 0, याचा अर्थ बी न सर्वांना मल्टिप्लाय करायचा आहे. तुमचं इक्वेशन तयार झालं बी स्क्वेअर वाय स्क्वेअर, म्हणजेच ही टर्म इथं आणलेली आहे, प्लस ट्वाइस ऑफ एच बी एक्स वाय आणि नंतर मायनस ए बी स्क्वेअर. आणि नंतर मग टू मेक LHS कम्प्लीट स्क्वेअर, म्हणजे ही जी LHS आहे ती कम्प्लीट स्क्वेअर जर बनवायची असेल तर तुम्हाला हा लक्षात ठेवा, ही टर्म ऍड करायची आहे, दॅट इज एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ऍड एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. ठीक आहे. तर पहिलं इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये बघा दोन्ही साईडला एच स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर ऍड केलेला आहे, बघा इथं आणि इथं ऍड केलेला आहे. ठीक आहे. बी तर तुमचं इक्वेशन बघा हे जे आहे या इक्वेशन मध्ये दोन्ही साईडला काय ऍड केलेला आहे? ऍड एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात घ्या. हा थेरम तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो. तर डिटेलमध्ये तुम्हाला हे असं लिहावं लागेल प्रत्येक स्टेप. तर त्याच्यामध्ये ऍड एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर लिहावं लागेल. नंतर मग हा कम्प्लीट स्क्वेअर झाला बघा, ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. इथं पण बघा हे एच स्क्वेअर आहे मायनस ए बी आणि ब्रॅकेटला एक्स स्क्वेअर लिहिलंय, थोडक्यात एक्स स्क्वेअर इथं कॉमन घेतलाय. आणि नंतर मग हा तुमचा BY प्लस HX ब्रॅकेट स्क्वेअर लिहून इथं सुद्धा स्क्वेअरच्या स्वरूपात लिहायचा आहे. हा टर्म एक्सचा स्क्वेअर आहे, हा टर्म दिसत नाही आहे पण त्याला रूटचा स्क्वेअर केला की हे रूट आणि हे स्क्वेअर रूट आणि हे 2 कॅन्सल होईल, परत तुमचा ओरिजिनल सम एच स्क्वेअर मायनस ए बी दिसतोय. थोडक्यात काय, तुम्ही एक्स जो आहे तो एक्स रूट एक्स स्क्वेअरच्या स्वरूपात दिसाय पाहिजे असं लिहायचं आहे. बघा हा याचा आन्सर काय, हे रूट आणि 2 गेलं म्हणजे राहिलं काय एक्स. तसं केलं इथं की तुम्ही रूट जो आहे इथं रूट नाही आहे पण इथं रूट मध्ये लिहायचं आहे. रूट मध्ये एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर केल्यावर एक्स, तुमच्याकडे एक्स आहे, तुमच्याकडे काय आहे एक्स, तो एक्स अशा पद्धतीने लिहायचा आहे, दॅट इज रूट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, तो इथं लिहिलेला आहे. आणि नंतर ॲज एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0, कारण हे रूट मध्ये असल्यामुळे तुम्हाला माहितच आहे ही व्हॅल्यू तुमची ग्रेटर दॅन 0 पाहिजे, म्हणजेच पॉझिटिव्ह पाहिजे रूट मधली व्हॅल्यू, नाहीतर मग ते कॉम्प्लेक्स नंबरला जाते विद्यार्थी मित्र जर तिथं निगेटिव्ह आली तर. सो BY प्लस HX ब्रॅकेट स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता नंतर हा पार्ट झाला तुमचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तयार झाला बघा. आणि तुम्हाला माहित आहे एक्सपान्शन बनवला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच ए मायनस बी ए प्लस बी. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी घेतलंय बघा, ए प्लस बी BY प्लस HX प्लस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. ठीक आहे. हा एक्स रूटच्या बाजूला आहे ना, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा झाला ए प्लस बी, हे तुमचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं पुढच्या स्टेपला ए प्लस बी आणि इथं ए मायनस बी लिहिलेला आहे, दॅट इज BY प्लस HX मायनस एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स इज इक्वल टू 0. आणि नंतर मग तुमचा जो पार्ट आहे तर याच्यामध्ये बघा की एक्सच्या 2 टर्म आहेत, ही एक एक्सची टर्म आहे आणि ही एक एक्सची टर्म आहे. ह्यातनं एक्स कॉमन घेतलाय बघा, हा एक्स कॉमन घेतलाय आणि कॉमन घेतल्यानंतर तुमचा ब्रॅकेटमध्ये राहतो एच प्लस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी आणि प्लस BY, हे BY इथं जे दिसतंय ते इथं लिहिलेलं आहे इनटू, इथं पण बघा इथं एक्स कॉमन घेतलेला आहे, एक्स कॉमन घेऊन एच मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी आणि प्लस हा तुमचा BY इथं लिहिला आहे इज इक्वल टू 0, विच इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ ए लाईन्स. ठीक आहे. मग एकदा तुम्ही हे ब्रॅकेट इज इक्वल टू 0 लिहायचं आहे आणि नंतर हे ब्रॅकेट इज इक्वल टू 0 लिहायचं आहे. लिहिलेले आहेत बघा, पहिला स्क्वेअर ब्रॅकेट इज इक्वल टू 0 म्हणजेच एच प्लस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस BY इज इक्वल टू 0. नंतर दुसरा ब्रॅकेट इज इक्वल टू 0, दॅट इज एच मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस BY इज इक्वल टू 0. आता बघा ह्या लाईन्सला ऑब्झर्व करा तुम्ही, ह्या लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत विद्यार्थी मित्र. सांगितलंय तुम्हाला पासिंग थ्रू ओरिजिन, याचा अर्थ एक्स आणि वायच्या टर्म दिसणार. ठीक आहे. कॉन्स्टंट टर्म ऍब्सेंट असणार. बघा इथं एक्सची टर्म आहे आणि नंतर वायची टर्म आहे, कॉन्स्टंट नाही आहे, त्यामुळं दीज लाईन्स पासिंग थ्रू व्हॉट ओरिजिन. लक्षात आलं. इथं करस्पॉन्डिंग फक्त y जिगलो mx म्हणजेच हे तुमचे स्लोप्स लिहिलेले आहेत, M1 आणि M2 चे व्हॅल्यू लिहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये M1 प्लस M2 केल्यावर आपल्याला -2h/b मिळतो. लक्षात आलं. तर हे प्रूफ झालेलं आहे बघा. तुमचं इक्वेशन जर जॉईंट इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर किंवा होमोजिनियस इक्वेशन असेल तर तुम्हाला ते 2 लाईन्सनं बनलेलं आहे आणि त्या 2 लाईन्स ओरिजिन मधून जातात हे आपल्याला प्रूफ केलेलं आहे बघा. इथं पण ओरिजिन मधून गेलेले आहेत आणि इथं सुद्धा तुम्हाला लाईन्स काय आहेत, ह्या दोन्ही लाईन्स एक्स आणि वायच्या फक्त टर्म असल्यामुळे ओरिजिन मधून गेलेले आहेत, असं तुमचं प्रूफ झालेलं आहे. बऱ्याच वेळा हा प्रूफ झालेला आहे, इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. ओके, बघा नेक्स्ट. पुढच्या मध्ये हा सुद्धा अगेन थेरम, टेक्स्टबुक मध्ये हा थेरम तिसरा आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. तर हा थेरम बघा, इफ थीटा इज द मेजर ऑफ अक्यूट अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाइन्स ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 देन प्रूव्ह दॅट tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ
टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस AB अपॉन A प्लस बी वेअर A प्लस बी इज नॉट इक्वल टू 0. बघा मार्च 13ला पडलाय, 15ला पडलाय, 23ला पडलाय, 17ला पडलाय. ठीक आहे, नंतर अगेन मार्च 23ला, इथं जुलै 17ला पडलाय. ठीक आहे, तर बऱ्याच वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. सुरुवातीलाच सांगितलं होतं जर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल तर अँगल बिटवीन द लाईन्स, बघा या दोन लाईन्स मधला जो अँगल आहे तो अँगल एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये थेरम पण विचारतात आणि सम पण विचारतात, लक्षात घ्या. थेरम तर एकदम IMP आहे, जसा मगाचा थेरम IMP आहे तसा हा एक थेरम IMP आहे. ह्या दोघांमधला एक थेरम शुअर शॉर्ट पडतो, लक्षात घ्या, शुअर शॉर्ट. ठीक आहे, 100% पडतो, लक्षात घ्या. ओके, तर हा थेरम प्रूफ कसा करायचा तो सांगतो. ठीक आहे, हा थेरम म्हणजे तुम्हाला असं विचारलंय दोन लाईन्स जे आहेत त्या दोन लाईन्स मधला अँगल तुम्हाला विचारलाय आणि तो अँगल टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस AB अपॉन काय असतो A प्लस बी. तर याचा प्रूफ बघा विद्यार्थी मित्रो. यस, बघा इथं डायग्राम दिलेलेच आहे तुम्हाला. हे बघा, ही पहिली लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे. पहिली लाईन y इज इक्वल टू M1x आहे आणि दुसरी लाईन y इज इक्वल टू M2x आहे. दोन लाईन्स ओरिजिन मधून जात आहेत आणि त्यामधला तुम्हाला इथं अँगल मिळवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर सुरुवातीला बघा, द गिवन कंबाइंड इक्वेशन ऑफ ए लाईन्स इज ax स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुमचं हे असं जर इक्वेशन असेल तर मगाशीच आपण ह्याच्या अगोदर सोडवलेले आहेत सम की रिलेशन बिटवीन द स्लोप घेतलेले आहेत. माहिती आहे, रिलेशन बिटवीन द स्लोप्स म्हणजे एकदा सम ऑफ दी स्लोप्स आणि एकदा प्रोडक्ट ऑफ दी स्लोप्स. तर तो लिहायचा आहे, दॅट इज M1 प्लस M2 मायनस 2h अपॉन बी आणि M1 M2 इज A बाय अपॉन बी. ठीक आहे, तर ह्याचं पहिलं इक्वेशन तुम्ही कंबाइंड इक्वेशन सुरुवातीला लिहायचं आहे. कंबाइंड इक्वेशन ax स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा पार्ट पक्का लक्षात ठेवा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे समोर हे दिसायला पाहिजे पहिलं. हे इक्वेशन म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आपला विषय आणि ह्याच्यावरच मग सगळे रिलेशन फाइंड आउट झालेले आहेत. दॅट इज M1 प्लस M2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन बी, M1 M2 इज A अपॉन बी. आणि नंतर मग ह्या रफ डायग्राम तो बघा, सॉरी ही तुम्ही डायग्राम दाखवली तर चालेल. बघा हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन, अँगल थीटा तुम्हाला मिळवायचा आहे. ठीक आहे, तर अँगल थीटा मिळवण्यासाठी तुम्हाला हितनं इक्वेशन सुरुवात करायचं आहे. हे स्टार मार्क बघा, ह्या थेरमचा की पॉईंट म्हटलं, बघा या थेरमचा की पॉईंट म्हणजे हे इक्वेशन लक्षात ठेवा. दॅट इज M1 मायनस M2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू M1 प्लस M2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 M1 M2. ठीक आहे, तुम्हाला फायनली टॅन थिटा मिळवायचा असतोय. याचा अर्थ हे बघा, इथं M1 मायनस M2 मिळवायचा असतोय. काय मिळवायचा असतोय? M1 मायनस M2. आपल्याकडे M1 मायनस M2 नाही मित्रांनो, आपल्याकडे आहे तो M1 प्लस M2. हे बघा, आपल्याकडे M1 प्लस M2 आहे आणि M1 इंटू M2 आहे. हा M1 मायनस M2 टॅन थिटाला लागणार आहे, म्हणून M1 मायनस M2 मिळवून घ्यायचा आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, दॅट इज M1 मायनस M2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 M1 M2. ठीक आहे, तुमचं जे डिफरन्स ऑफ स्लोप आहे, वजाबाकी आहे बघा M1 मायनस M2, ती सम आणि प्रोडक्टच्या स्वरूपात लिहायची आहे. तर हे लिहिल्यानंतर हे तुमचा फिक्स फॉर्म्युला, परमनंट फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि नंतर मग हे M1 प्लस M2 टाका इथं किंमत, नंतर M1 M2 टाका इथं किंमत आणि ती किंमत टाकल्यानंतर तुम्हाला फायनली सोडवून बघा, इथं सोडवून काय काय आलेलं बघा, 4h स्क्वेअर मायनस 4ab अपॉन बी स्क्वेअर. यातनं 4 कॉमन घ्या, 4 कॉमन घेतल्यानंतर h स्क्वेअर मायनस AB अपॉन बी स्क्वेअर. ठीक आहे, आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता याचा स्क्वेअर रूट घ्या, कारण हे तुम्ही M1 मायनस M2 स्क्वेअर मिळवलेला आहे, आता त्याचा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो देअरफॉर M1 मायनस M2 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस, बघा 4चं स्क्वेअर रूट 2 लिहिलेला आहे. हा h स्क्वेअर मायनस ABचं स्क्वेअर रूट म्हणजे त्याला रूट मध्ये घेतलाय बघा, आणि नंतर बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय सांगा, बी. हा झाला तुमचा M1 मायनस M2. आता तुम्हाला 11th माहितच आहे, स्ट्रेट लाईन मध्ये कोणत्याही दोन लाईन मधला अँगल जर पाहिजे असेल तर टॅन थिटा इज इक्वल टू तुमचा फॉर्म्युला असतो M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. त्यात आपण M1 मायनस M2 मिळवलेला आहे, बघा इथं मिळवलेला आहे M1 मायनस M2. ठीक आहे, दॅट इज 2 स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस AB अपॉन बी, तो पार्ट इथं लिहिलेला आहे. आणि 1 प्लस M1 M2, M1 M2 आपल्याकडे ऑलरेडी आहेच इथं, A बाय बी, तो इथं पुटअप केलेला आहे. आणि नंतर इथं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून इथला बी आणि इथला बी कॅन्सल होतो, म्हणजे राहिला पार्ट तुमचा, दॅट इज 2 स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस AB upon A plus B, that is tan theta, provided that A plus B is not equal to 0. ही कंडिशन टाकले कारण A plus B not equal to 0 लिहित आहे, याचा अर्थ तुम्हाला इथं अँगल मिळणार आहे तो ॲक्यूट मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण इथं जर 0 झाला तर इथं 0 झाला, याचा अर्थ काय की तुमचा टॅन थिटा इन्फिनिटी होतो आणि इन्फिनिटी होतो म्हणजेच तुम्हाला अँगल काय होतो, 90 मिळतो, लक्षात घ्या. ठीक आहे, बिकॉज टॅन 90 डिग्री, बघा टॅन ऑफ 90 इज इन्फिनिटी असते. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, ही कंडिशन फक्त ते थेरम मध्येच दिलेली असते आपल्याला, प्रोव्हाइडेड दॅट A प्लस बी इज नॉट इक्वल टू 0, ती फक्त इथं लिहायची आहे पुढं. ठीक आहे, आता याच्यामध्येच एक क्वेश्चन ऍड केलेला आहे बघा,
की डिपेंडिंग ऑन दिस फॉर्म्युला तुमचा टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b. ह्याच्यावरून तुम्हाला अँगल बिटवीन द लाईन्स मिळतो. तर त्याचा एक क्वेश्चन बी दिलेला आहे. तर तुम्ही काय करायचं, हिथून तुम्ही a 2h आणि b मिळवायचा आहे. लिहितो बघा इथं, द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू 1, द व्हॅल्यू ऑफ 2h इज इक्वल टू -4 अँड द व्हॅल्यू ऑफ b इज 1. ठीक आहे. x² चा सहगुणक 1, xy चा सहगुणक -4 आणि y² चा सहगुणक 1. तुम्हाला a 2h आणि b च्या व्हॅल्यू मिळाले. आपल्याला इथं h पाहिजे, मग h इथं येणार आहे -2. ठीक आहे. आणि नंतर मग हा फॉर्म्युला घ्यायचा आहे, दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2h² मायनस ab अपॉन a प्लस b. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये मी फक्त आता ह्या व्हॅल्यूज टाकतो बघा. दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू बघा, दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 पहिल्यांदी, नंतर h² मायनस ab. h² म्हणजेच -2 चा स्क्वेअर, h² मायनस ab म्हणजेच a आणि b चा गुणाकार, दॅट इज 1 × 1 इज 1 आणि डिवाइड बाय a प्लस b म्हणजेच 1 + 1. दॅट इज इक्वल टू बघा इथं व्हॅल्यू लिहितो, दॅट इज 2 × रूट मध्ये बघा -2 चा स्क्वेअर इज 4 आणि 4 - 1 काय असणार आहे, 3 असणार आहे. म्हणजे रूट मध्ये 3 राहणार आहे. 1 + 1 2 येणार आहे. सो देअरफॉर 2 आणि 2 कॅन्सल झाले, म्हणजे राहिले तुमचं √3. आता तुम्ही विचारा, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू √3 आहे. टॅन ऑफ किती डिग्री इज √3, तर टॅन ऑफ 60 डिग्री इज √3. याचा अर्थ तुमची थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे विद्यार्थी मित्र, 60 डिग्री येणार आहे. अशा तऱ्हेनं तुम्ही अँगल फाइंड आउट केलेला लक्षात घ्या. दॅट इज ॲक्यूट अँगल, दॅट इज लेस दॅन 90 डिग्री. ओके. सो थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. तर हा फॉर्म्युलाचा यूज करायचा. फक्त नेहमीप्रमाणे बघा, हे तुमचं होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे, कम्पेअर करून a 2h आणि b मिळवायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही टॅन थिटा घेऊन त्या व्हॅल्यू पुटअप करून फायनल आन्सर थिटा मिळवलेला आहे. लक्षात घ्या मित्र. ठीक आहे. ओके. तर हा सुद्धा थेरम आणि त्याच्यावरचा सम सुद्धा काय आहे, इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ओके. आता नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट पार्ट मध्ये, इफ द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by² इज इक्वल टू 0 इज इक्वल टू द अँगल बिटवीन द लाईन्स 2x² मायनस 5xy प्लस 3y² इज इक्वल टू 0, देन शो दॅट 100h² मायनस ab इज इक्वल टू a प्लस b². म्हणजेच आता जो तुम्ही थेरम लर्न केलेला आहे त्या थेरम वरनच हा सम दिलेला आहे. ठीक आहे. हा सम तुम्हाला जो आहे हा 3 किंवा 4 मार्क मिळून देईल. लक्षात घ्या. बघा, ऑक्टोबर 14 ला पडलाय, जुलै 18 ला पडलाय, देन मार्च 22 ला पडलाय. तर इथं लिहिलंय अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by². जस्ट ह्याच्या अगोदर बघितलेला जो आपला थेरम आहे त्याचाच तुमचा अँगल बिटवीन द लाईन्स म्हणजेच तुम्हाला टॅन थिटा घ्यायचा आहे. तर इथं सोल्युशन मध्ये बघा, एकदम इझी सम आहे, लक्षात घ्या. सोल्युशन मध्ये तुम्ही लिहिणार आहे, दॅट इज अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय अँगल बिटवीन द लाईन्स ax² प्लस ट्वाइस hxy प्लस by² इज इक्वल टू बघा, वर्ड स्टेटमेंटचं मॅथमेटिकल फॉर्म मध्ये लिहितो. अँगल बिटवीन द लाईन्स ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by² इज इक्वल टू, इथं लिहिलंय बघा, इज इक्वल टू. हे इज इक्वल टू म्हणजे हे झालं इज इक्वल टू द अँगल बिटवीन द लाईन्स दॅट इज, इथं लिहितो बघा, अँगल बिटवीन द लाईन्स 2x² मायनस 5xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. ठीक आहे, इज इक्वल टू 0. तर ह्यातला अँगल, ह्या लाईन मधला अँगल आणि ह्या लाईन मधला अँगल काय करायचा, इक्वल दाखवायचा आहे. आणि इक्वल दिल्यावर ही कंडिशन तुमची प्रूव्ह होणार आहे. लक्षात घ्या. एक लाईन म्हणजे ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by² ही लाईन आणि त्यातला अँगल बिटवीन आहे. जर तुम्ही इथं थिटा अँगल घेतला तर इथं तुम्ही टॅन थिटा लिहू शकताय. आणि इथं जर तुम्ही अँगल बिटवीन द लाईन्स, आता इथं थिटा घेतलाय म्हणून ह्या दोन बघा, ही पण 2 लाईननं बनलेली आहे, तर ह्याचा अँगल पाहिजे तर तुम्ही टॅन अल्फा घेऊ शकताय. तर हे जे आहे टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, ही कंडिशन घ्यायची आहे आणि नंतर मग हे प्रूफ तुमचं येणार आहे. टॅन थिटा म्हणजेच पहिले जे लाईन आहे ax² प्लस 2hxy प्लस by² ह्या लाईन मधल्या 2 लाईन मधला अँगल थिटा आहे. आणि तसंच 2x² मायनस 5xy प्लस 3y² ह्या 2 लाईन मधला अँगल, कारण ही एक लाईन दिसते पण असतात 2 लाईन, त्यातला अँगल काय दिलाय, अल्फा दिलाय. आणि हे दोन्ही अँगल सेम करून ही तुम्हाला कंडिशन प्रूव्ह करायची आहे. आता तुम्हाला हे माहितच आहे, ax² प्लस ट्वाइस ऑफ hxy प्लस by² असेल तर टॅन थिटा आपला असतो मॉड ऑफ, दॅट इज 2 √h² मायनस ab अपॉन a प्लस b, जे मगाशी थेरम आपण प्रूफ केलेला आहे तो. ठीक आहे. आणि नंतर टॅन अल्फा म्हणजेच ह्या लाईन मधला अँगल आहे. तर ह्या लाईन मध्ये बघा, तुम्ही पहिले व्हॅल्यूज मिळवायचे आहेत. द व्हॅल्यू ऑफ a इज 2, द व्हॅल्यू ऑफ 2h इज -5 अँड द व्हॅल्यू ऑफ b इज व्हॉट 3. बघा, असे व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या आहेत. द व्हॅल्यू ऑफ a इज 2, 2h इज इक्वल टू -5 अँड b इज इक्वल टू 3. आपण बऱ्याच वेळा आता कम्पेअरिंग विथ
इक्वेशन घेऊन ह्या व्हॅल्यूज मिळवलेल्या आहेत आणि ह्या व्हॅल्यूज तुम्ही ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याचं इक्वेशन इथं लिहायचं आहे. दॅट इज मॉड ऑफ, बघा मॉड ऑफ 2 जसा ससा येणार आहे इंटू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर. आता इथं एच येणार आहे तुमचा -5/2 येणार आहे बघा विद्यार्थी मित्र. 2h = -5, याचा अर्थ एच तुमचा येणार आहे -5/2. तर इथं मी लिहितो -5π/2 इज ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला एच स्क्वेअर मायनस a इंटू बी. बघा -a इंटू बी, a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 3, म्हणजे इथं येणार आहे 2 × 3 डिवायडेड बाय a + b दॅट इज 2 + 3. ठीक आहे. आता याला फक्त तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आहे. हे असंच ठेवणार आहे, डाव्या साईडला काय करणार नाही आहे. ठीक आहे. आता उजव्या साईडला हे जे आहे ते कॅल्क्युलेशन आपण करायचं आहे. बघा इथं कॅल्क्युलेशन पुढे सोडवतो बघा. दॅट इज 2 × स्क्वेअर रूट ऑफ, ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ. आता निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होणार, 5चा स्क्वेअर 25 होणार आहे 25 अपॉन 2चा स्क्वेअर 4 होणार आहे. इथं 3 × 2 -6 होणार आहे आणि अपॉन तुमचा इथं काय येणार आहे 5 येणार आहे. ओके. नेक्स्ट पार्ट बघा याच्या पुढं. दॅट इज मॉड ऑफ 2. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करून सगळं बघा 6 × 4 = 24, 25 - 24 इज 1. बघा इथं लिहितो रूट मध्ये 1 अपॉन इथं 4 राहणार आहे. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय 5 असाच. आणि नंतर मग दॅट इज इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू 1चं रूट 1 येणार आहे, 4चं रूट 2 येणार आहे, डिवायड बाय 5 येणार आहे. हे 2 कॅन्सल झालं म्हणजेच फायनली काय आलं 1/5 आलं. काय आलं 1/5 आलं. तुमचं लक्षात घ्या. फायनली तुमची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुमची काय आलेली आहे 1/5 आलेली आहे. लक्षात घ्या. इथं लिहितो बघा 1/5. ओके. तर हा झाला राईटचा पार्ट. टॅन अल्फा इज इक्वल टू मी इकडे सोडवत गेलेला आहे, तुम्ही खाली सोडवत जायचा आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. आता हा जो आहे हा इक्वल टू 1/5 आला. ठीक आहे. आणि फायनली तुम्हाला मग आता हे शो दॅट करायचं आहे. बघा आता लेफ्ट हँड साईड जी आहे ती तुमची 2 स्क्वेअर रूट ऑफ h² - cb अपॉन a + b आहे आणि दॅट इज इक्वल टू काय घेणार 1/5 घेणार आहे. तर इथं लिहितो बघा दॅट इज मॉड ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ h² - ab अपॉन a + b अपॉन a + b इज इक्वल टू किती सांगा 1/5. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला प्रूफ मध्ये इथं h² - ab जो पार्ट आहे त्याचा रूट गायब झालाय. बघा काय झालाय रूट गायब झालाय. याचा अर्थ इथं शुअर शॉट तुम्हाला स्क्वेअरिंग करावं लागणार आहे. तर इथं स्क्वेअरिंग करतो. स्क्वेअरिंग केल्यानंतर 2चा वर्ग 4 होणार आहे. इथं तुमचा h² - ab होणार आहे अपॉन इथं a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे आणि इकडे तुमचा 1 अपॉन काय होणार आहे 25 होणार आहे. आता बघा क्रॉस मल्टिप्लाय करा, तुमचं इक्वेशन येऊन जाईल 25 × 100 म्हणजे इथं येणार 100. इथं ब्रॅकेटमध्ये h² - ab ॲज इट इज आणि हा a + b ब्रॅकेट वर्ग इंटू 1 म्हणजेच काय येणार आहे a + b ब्रॅकेट वर्ग. तर अशा तऱ्हेनं हे तुम्हाला सॉल्व्ह झालेलं आहे कंडिशन. ठीक आहे. दिस इज युअर कंडिशन वेन द अँगल सेम आहेत. बघा हे अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² म्हणजेच हा अँगल इज इक्वल टू ह्याच्यातला अँगल म्हणजेच तुम्ही किमती टाकून हे अँगल मिळवलेला आहे दॅट इज 1α. हे जर इक्वल केले तर इक्वल केलेला पार्ट जो आहे तो इथं वरती लिहिलेला आहे. बघा इक्वल केले तर फायनली तुमची जी कंडिशन आहे ती कंडिशन तुमची येऊन गेलेली आहे. बघा दिस इज फायनल आन्सर. ओके. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेनं हा अँगल बिटवीन द लाईन्स थेरम वरच सम डिपेंड आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये फाइंड P and Q. ठीक आहे. इथं K म्हटलंय आणि इथं म्हटलंय फाइंड P and Q. तुम्ही कुठलं पण घ्या व्हेरिएबल, नो प्रॉब्लेम. तुमचा K घ्या, इथं K घ्या किंवा Q घ्या, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर इथं लिहितो बघा फाइंड P and Q इफ द इक्वेशन px² - 8xy + 3y² + 14x + 2y + q = 0 रिप्रेझेंट, हे लय महत्वाचं आहे, रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. पहिलं हेच एवढं लिहितो हा, रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे. हा एक पार्ट महत्वाचा आहे. बघा रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स म्हटलं, बघा रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स म्हटलं तर इथं लिहितो बघा रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स म्हटलं तर कंडिशन लक्षात ठेवा. ती कंडिशन असते डिटरमिनंटची व्हॅल्यू 0. डिटरमिनंटची व्हॅल्यू काय 0. दॅट इज AHG, दुसरं HBF आणि तिसरी जी आहे ती GFC. तिसरा रो जो आहे तो काय सांगा GFC आहे. बघा AHG, HBF आणि GFC इज इक्वल टू व्हॉट 0. कधी पण लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमचं लाईन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स म्हणतात, रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स म्हटलं की डिटरमिनंटची व्हॅल्यू काय येते विद्यार्थी मित्र 0 येते. पक्का ध्यानात ठेवा. किंवा तुमचं इक्वेशन जे आहे, तुमचं इक्वेशन, कारण हा जर डिटरमिनंट सॉल्व्ह केला तर तुमचं एक इक्वेशन तयार होतंय आणि ते इक्वेशन बघा इथं लिहितो दॅट इज ABC. ह्या डिटरमिनंटला सोडवल्यानंतर एक तर हा डिटरमिनंट लक्षात ठेवा, दोन्ही बी लक्षात ठेवा.
हा डिटरमिनंट लक्षात ठेवा, दॅट इज AHG, HBF आणि GFC. आणि हे डिटरमिनंट सोडवल्यानंतर तुमचं इक्वेशन येतंय दॅट इज ABC प्लस ट्वाइस FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, ABC हा सिक्वेन्स तुम्हाला माहितच आहे, इंग्लिश लेटरमध्ये A नंतर B नंतर C, तसंच F नंतर G नंतर H. तर काय करायचं, A सोबत F घ्यायचं, घेतलंय का बघा, A सोबत F. ठीक आहे. हा तुमचा जो A आहे, ह्या A सोबत F घेतलेला आहे आणि F चा स्क्वेअर केलेला आहे. ठीक आहे. नंतर B सोबत बघा, B सोबत पुढचा G आलाय बघा. ठीक आहे. एक ट्रिक लक्षात ठेवा. ठीक आहे. B सोबत G, दॅट इज B सोबत G म्हणजे BG स्क्वेअर आणि मायनस CH स्क्वेअर. ठीक आहे, राहिलेला C आणि H चा स्क्वेअर. ठीक आहे. तर हा सिक्वेन्स लय महत्वाचा आहे. ABC प्लस ट्वाइस FGH आणि नंतर तिन्ही साइन मायनस लिहायचे आहेत आणि नंतर A सोबत F घ्यायचा आहे, F चा स्क्वेअर करायचा आहे, B सोबत G घ्यायचा आहे, G चा स्क्वेअर करायचा आहे आणि C सोबत राहिलेला H घ्यायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे. त्यामुळे हा सिक्वेन्स लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो. ह्या पहिल्या 2 टर्म मध्ये प्लस आहे, बाकीच्या टर्म सगळ्या मायनस आहेत. तर ह्या व्हॅल्यू तुम्ही मिळवायच्या आहेत. ह्या इक्वेशनवर बघा, हे तुमचं दिलेलं इक्वेशन आहे. ह्या दिलेल्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ज्या मिळवायच्या आहेत आणि त्या व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, P आणि Q मिळणार आहे. तर ते आता कसं मिळवायचं सांगतो बघा. हे इक्वेशन आहे तुमचं PX स्क्वेअर मायनस 8XY प्लस 3Y स्क्वेअर प्लस 14X प्लस 2Y प्लस Q इज इक्वल टू 0. इक्वेशन तेच आहे, फक्त इथं K लिहिलंय आणि इथं तुम्हाला Q लिहिलंय. बघा बोर्डला जुलै 16 ऑक्टोबर 13 आणि जुलै 17 मार्च 19 ला पडलेला आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. तर कधी पण लक्षात ठेवा, हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे तुमचा रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्सवर. आणि रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स म्हटलं की तुम्ही डिटरमिनंटची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 करा, किंवा और हे इक्वेशन लक्षात ठेवा, दॅट इज ABC प्लस ट्वाइस FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर आता अजून एक पार्ट इथं बघा, रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन म्हटलंय. काय म्हटलंय सांगा, परपेंडिक्युलर लाईन. बघा, रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. आता एक लक्षात घ्या, ह्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स परपेंडिक्युलर आहेत. तर एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्हाला हे जनरल, ह्याला म्हणतात जनरल डिग्री इक्वेशन. ठीक आहे. तर जनरल होमोजेनियस डिग्री इक्वेशन आहे. तर हे जर दिलं असेल तर एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये 2 कंडिशन असतात. जर तुमच्या लाईन्स पॅरल असतील, बघा इथं लिहितो, जर तुमच्या लाईन्स जर पॅरल असतील किंवा कोइन्साइड्स असतील, बघा कोइन्साइड असतील तर H स्क्वेअर मायनस AB इज इक्वल टू 0 ही पहिली कंडिशन असते. ठीक आहे, पहिली कंडिशन व्हेन द लाईन्स आर कोइन्साइड्स. ओके. आणि ज्यावेळेस तुमची लाईन्स ही काय असते, परपेंडिक्युलर असतात, लाईन्स परपेंडिक्युलर, त्यावेळेस A प्लस B इज इक्वल टू काय असते, 0 असते. तर ही कंडिशन आपल्याला अप्लाय करायची आहे. तर इथं रीड करताना व्यवस्थित बघायचं, एक तर रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स आहे, बरोबर आहे, फक्त इथं परपेंडिक्युलर आहे. काय आहे सांगा, परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असलं तर तुम्ही ही कंडिशन घ्यायचं आहे, दॅट इज A प्लस B इज इक्वल टू 0. आणि जर इथं कोइन्साइड असेल तर मग मात्र तुम्ही H स्क्वेअर मायनस AB इज इक्वल टू 0 घ्यायचा आहे. इथं कोइन्साइड्स लिहिलंय, लक्षात घ्या. तर हा पॉईंट महत्वाचा आहे. तर परपेंडिक्युलर लाईन्स आहेत, त्यामुळे मी ह्या कंडिशनला जाणार आहे. ह्या कंडिशन अगेन इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनला पण याच्यावर विचारू शकतात. एवढा इतका पार्ट जो आहे तो, सो H स्क्वेअर मायनस AB इज इक्वल टू 0 आणि A प्लस B इज इक्वल टू 0. दिस इज व्हेन द लाईन्स आर कोइन्साइड्स अँड दिस कंडिशन इज व्हेन द लाईन्स आर परपेंडिक्युलर. आता इथं रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन म्हटलंय. काय म्हटलंय, परपेंडिक्युलर लाईन. सो दॅट्स वाय वी विल टेक दिस A प्लस B इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही ही कंडिशन घेणार आहे, A प्लस B इज इक्वल टू 0. आता A मिळवून घेऊया. बघा तुमचं दिलेलं इक्वेशन जे आहे, दिलेलं इक्वेशन इथं लिहितो बघा, दॅट इज हे दिलेलं इक्वेशन परत एकदा लिहूया किंवा डायरेक्ट कम्पेअर करा तुम्ही. हे बघा इथं तुमचं जे इक्वेशन आहे, ठीक आहे, हे इक्वेशन तुम्ही कम्पेअर केला तर कम्पेअर करण्यासाठी तुम्हाला इक्वेशन लिहावं लागणार आहे. बघा तुम्हाला इथं इक्वेशन लिहितो, कम्पेअर विथ, इथं लिहितो बघा, कम्पेअर विथ AX स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ HXY प्लस BY स्क्वेअर प्लस 2GX प्लस 2FY प्लस C इज इक्वल टू 0. बघा आतापर्यंत तुम्ही जे इक्वेशन बघितलं होतं होमोजेनियस इक्वेशन, ते AX स्क्वेअर प्लस 2HXY प्लस BY स्क्वेअर इज इक्वल टू 0 होतं. पहिल्या 3च टर्म होता, ती लाईन म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिन आहे. आणि जी लाईन डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन आहे त्याच्यासाठी मग हा पुढचा पार्ट आलाय, दॅट इज 2GX प्लस 2FY प्लस C. यालाच तुम्ही जनरल होमोजेनियस इक्वेशन इन डिग्री 2 म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हे तुमचं होमोजेनियस इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन आणि जे टोटल हे आहे हे जनरल इक्वेशन डिग्री आहे की जे डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे तुम्ही कम्पेअर करणार आहे. कम्पेअर करताना बघा A ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. बघा इथं व्हॅल्यू लिहितो बघा, इथं A ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे, P मिळणार आहे. इथं लिहितो बघा A ची व्हॅल्यू P, म्हणजेच इथं A च्या ठिकाणी आपण P पुटअप करूया प्लस
बी ची व्हॅल्यू किती येते बघा, बी कुठं आहे बघा, हा बी आहे म्हणजेच वाय स्क्वेअरचा क्वेश्चन, म्हणजेच इथं येणार बी ची व्हॅल्यू 3, म्हणजे इथं मी 3 लिहिणार आहे इज इक्वल टू 0, म्हणजेच पी किती आला तुमचा -3 आला बाबा मित्रांनो. ठीक आहे, पी आला -3, पी आला म्हणजेच कोण आला बघा, ए इज इक्वल टू पी आहे, पी आला म्हणजेच कोण मिळाला तुम्हाला, ए मिळाला, दॅट इज ए इज इक्वल टू -3. ठीक आहे, पहिली व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे पी इज इक्वल टू -3 बाय कंडिशन ए प्लस बी इज इक्वल टू 0, कारण इथं परपेंडिक्युलर लाईन्स आहेत, परपेंडिक्युलर लाईन्स म्हटल्यावर ए प्लस बी इज इक्वल टू 0, ए तुम्हाला मिळणार आहे बघा इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट तुमचा ए आहे म्हणजेच तो पी आहे, म्हणजेच पी, आणि बी ची व्हॅल्यू तुम्ही 3 लिहिणार आहे म्हणजेच वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट बी दॅट इज 3, इथं बघा एरो करून लिहिलेला आहे, एरो केलाय म्हणजे तुम्हाला समजायसाठी हायलाइट केलंय, लक्षात घ्या. ठीक आहे, सो पी प्लस 3 इज इक्वल टू 0, सो फायनली पी इज इक्वल टू काय झालं -3, आणि पी मिळाला म्हणजेच कोण मिळाला तुम्हाला, ए मिळाला विद्यार्थी मित्र. तर पहिली व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे बघा, पहिली व्हॅल्यू मिळालेली आहे, त्यानं म्हटलंय फाइंड पी अँड क्यू, तर पहिली व्हॅल्यू तुमची मिळालेली आहे. हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. आता दुसरी व्हॅल्यू क्यू मिळवायची आहे, आणि क्यू मिळवण्यासाठी हे इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही हे डिटरमिनंट घेऊन सुद्धा सोडवू शकताय, किंवा हे इक्वेशन सुद्धा लिहू शकताय, एबीसी प्लस ट्वाइस एफजीएच मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बीजी स्क्वेअर मायनस सी ए स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर आता एक एक व्हॅल्यू घेऊया बघा. ए च्या ठिकाणी आता ए व्हॅल्यू पुटअप बघा, ए ची व्हॅल्यू आता -3 आहे, त्यामुळे इथं लिहितो -3. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू बघा, बी ची व्हॅल्यू काय 3, बी ची व्हॅल्यू 3 कम्पेअर केलंय. हे इक्वेशन जे दिलेलं आहे क्वेश्चन, तर त्याचं कम्पेअर केलेलं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0, जनरल होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. चालेल. आता 2h ची व्हॅल्यू बघा काय येणार, 2h इज इक्वल टू -8. ठीक आहे, इथं बघा 2h इज इक्वल टू -8, हा 2h इज इक्वल टू -8 असेल तर h इज इक्वल टू काय होणार आहे, -4 होणार आहे. बघा इथं मी जर लिहिलं बघा, इथं लिहितो 2h इज इक्वल टू तुमचा आलाय -8, मग 2h इज इक्वल टू जर -8 असेल तर h ची व्हॅल्यू तुमची येणार आहे -4 येणार आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे, h ची व्हॅल्यू -4 येणार. ठीक आहे, नंतर ट्वाइस जी 2g इज इक्वल टू 14 बघा, 2g इज इक्वल टू 14, 2g इज इक्वल टू 14 याचा अर्थ g इज इक्वल टू काय होणार, 7 होणार. नंतर 2f इज इक्वल टू 2 म्हणजेच f इज इक्वल टू होणार आहे 1 होणार आहे. आणि फायनली c इज इक्वल टू q, c इज इक्वल टू q. ठीक आहे, दिलेलं इक्वेशन हे ह्या इक्वेशनला कम्पेअर करायचं आणि सगळ्या व्हॅल्यू मिळवून घ्यायचा. व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, आता ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला आता सोल्युशनकडे जायचं आहे. हे तुमचं रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आहे, हे लिहिलेलं आहे. ए च्या ठिकाणी ए लिहिला, बी च्या ठिकाणी बी लिहिला, सी च्या ठिकाणी सी लिहितो बघा, दॅट इज क्यू प्लस 2 इंटू एफ, एफ लिहिलेला आहे बघा, दॅट इज 1. जी किती आहे बघा, यस जी ची व्हॅल्यू, ठीक आहे, जी ची व्हॅल्यू 7 आलेली आहे बघा, जी ची व्हॅल्यू 7. एच ची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा, एच ची व्हॅल्यू -4 आलेली आहे. ठीक आहे, -af स्क्वेअर म्हणजेच ए ची व्हॅल्यू अगेन -3, एफ किती आलाय बघा, एफ इज 1, त्यामुळे इथं लिहिणार आहे 1 चा स्क्वेअर मायनस बी तुमचा आलेला आहे बघा, बी इज कम्पेअरिंग करून तुमचा आहे 3, म्हणजे इथं लिहितो 3. ठीक आहे, बी इज इक्वल टू 3. ठीक आहे, आणि नंतर जी स्क्वेअर, आता जी स्क्वेअर म्हणजेच जी किती आलाय बघा, जी आलाय 7. ठीक आहे, जी आलाय 7. ठीक आहे, एफ ची व्हॅल्यू तुमची बघा ट्वाइस एफ जी एच मायनस एफ स्क्वेअर थांबा, मायनस एफ स्क्वेअर, द व्हॅल्यू ऑफ ए इज -3, व्हॅल्यू ऑफ ए इज -3, आणि एफ ची व्हॅल्यू तुमची 1 आहे, बरोबर आहे, 1 चा स्क्वेअर मायनस बी द व्हॅल्यू ऑफ बी इज नथिंग बट युअर 3, तर इथं 3 लिहिलेला आहे. आणि जी स्क्वेअर, जी म्हणजेच तुमचा 7 चा स्क्वेअर आहे, तर इथं लिहितो बघा जी म्हणजे 7 चा स्क्वेअर मायनस सी, द व्हॅल्यू ऑफ सी इज क्यू बघा, द व्हॅल्यू ऑफ सी इज क्यू, आणि एच चा स्क्वेअर, एच तुमचा -4 आलाय, तर -4 आलाय म्हणजेच -4 टू द स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा, जे रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आहे, त्या इक्वेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यूज काय केलेल्या आहेत, पुटअप केलेल्या आहेत विद्यार्थी मित्र, काय केलेले आहेत, पुटअप केलेले आहेत, लक्षात घ्या. ओके, आता फायनली याचं कॅल्क्युलेशन बघूया. इथं येणार -9q, हे झालं पहिलं. इथं येतंय बघा किती, ठीक आहे, 7 चौक 28 दोन्ही 56 -56. ठीक आहे, 7 2 14, 14 चौक 56 -56. इथं येणार आहे बघा, हे मायनस मायनस प्लस होणार आहे, हे मायनस मायनस प्लस होणार म्हणजेच इथं येणार +3. इथं येणार 7 चा वर्ग बघा, 7 चा वर्ग 49, पहिले 49 होणार आणि मल्टिप्लाय बाय 3 होणार आहे, 9 त्रिक 27, 7 2, 4 त्रिकम 12, 2 14 म्हणजेच 147 होणार आहेत. तर इथं लिहितो बघा मायनस मायनस प्लस. ठीक आहे, मायनस ऑफ बघा, मायनस ऑफ 7 चा वर्ग 49 इंटू 3 इज 147, इथं लिहितो 147. नंतर मायनस क्यू जागेवर आहे आणि वजा 4 चा स्क्वेअर इज 16 होणार, म्हणजेच इथं येणार आहे -16q इज इक्वल टू व्हॉट, 0.
इक्वेशन सिम्प्लिफाय केलेलं आहे बघा. आता क्यू वाले टर्म्स एकत्र करा, -9Q आणि -16Q म्हणजेच हे झाले तुमचे -25Q झालेले आहेत बघा. ठीक आहे, आणि ह्याचं कॅल्क्युलेशन किती येत आहे बघा, हे -56 आणि +3 म्हणजे -53 झालं, आणि 147 आणि हे 53 तुम्ही ऍड करणार आहे. 7 आणि 3 10 कॅरी 1, 5 आणि 1 6 आणि 4 10 कॅरी 1, आणि इथं किती येणार आहे 2 येणार आहे, म्हणजेच विथ मायनस साइन येणार आहे. दॅट इज -200 इज इक्वल टू व्हॉट 0. सो फायनली हा -25Q इथंच लिहायचा आहे, 200ला पलीकडे टाका आणि नंतर तुमची Q ची व्हॅल्यू येणार आहे बघा, ह्या 25 डिवाइड होणार आहे, हा इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. जर 25 तुम्ही डिवाइड केला 200ला तर 25 8 200 विथ मायनस साइन, म्हणजेच Q ची व्हॅल्यू काय आली -8 आली. झालं बघा तुमचं दुसरं Q ची व्हॅल्यू. फाइंड P and Q. ठीक आहे, तर सुरुवातीला बाय कंडिशन दॅट इज A + B = 0 परपेंडिक्युलर लाईन्स असल्यामुळे तुम्हाला A ची व्हॅल्यू मिळाली, आणि नंतर तुम्हाला फायनली काय मिळाली Q ची व्हॅल्यू. त्याच्यासाठी हे इक्वेशन लय महत्वाचं, रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, हे इक्वेशन पक्का ध्यानात ठेवा. ओके चालेल. तर ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज पुटअप करून फायनली आन्सर मिळालेला आहे. तर अशा तऱ्हेनं हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे बघा. हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जो आहे ते सगळे आपण इम्पॉर्टंट पार्ट बघितले आहेत, एकदम सोपे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, एक क्वेश्चन जमला की तुम्हाला फक्त व्हॅल्यूज मध्ये चेंज होतो, बाकी तुम्हाला क्वेश्चन बोर्डामध्ये जो विचारलेला जातो तो असाच विचारला जातो, फक्त व्हॅल्यू मध्ये बदल केला तर. ओके, आणि क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, त्यामुळे हा विद्यार्थी मित्र अतिशय सोपा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्हाला हे 8 मार्क्स तुम्ही पॉकेटमध्ये घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी अभिनव सायन्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.